विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मागील व्याख्यानाच्या माध्यमातून आपण द्वितीय वर्ष कला या वर्गात भूगोलशास्त्र या विषयातून कोणकोणत्या शाखांचं अध्ययन करणार आहोत याची माहिती पाहिलेली आहे. याशिवाय तिसऱ्या सत्रामध्ये आपण हवामानशास्त्र आणि भारताचा प्राकृतिक भूगोलशास्त्र यांचं अध्ययन करणार आहोत. त्यांच्या अभ्यासक्रमांचा आपण धावता आढावा घेतलेला होता. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला हवामान भूगोलशास्त्राच्या व्याख्यांचा आढावा घ्यावयाचा आहे. आपण प्रथम वर्षामध्ये भूरूपशास्त्र आणि मानवी भूगोलशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. पण भूरूपशास्त्राचं अध्ययन करण्यापूर्वी आपण भूगोलशास्त्र म्हणजे काय, त्याच्या व्याख्या कशा केल्या जातात आणि भूगोलशास्त्राची व्याख्या कशी लक्षात ठेवायची याची माहिती पाहिलेली होती. भूगोलशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या कालखंडानुसार करण्यात आलेल्या आहेत. खरं तर भूगोलशास्त्राला विविध ज्ञानशाखांची जननी म्हणून ओळखले जाते. मानवाची उत्पत्ती झाल्यानंतर आणि मानवाला लेखन कौशल्य, वाचन कौशल्य प्राप्त झाल्यानंतर मानवाने आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यापासूनच भूगोलाची उत्क्रांती झालेली आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक व्याख्या जर पाहायची झाली तर पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय. आता पृथ्वी म्हणजे फक्त पृथ्वीचा पृष्ठभाग यामध्ये येत नाही, तर पृथ्वी तलावरील सर्व घटकांचं जे काही वर्णन केलं जातं तर त्यालाच भूगोलशास्त्र असे म्हणतात. अशी भूगोलशास्त्राची प्राथमिक व्याख्या केलेली आहे. पृथ्वी तलावरील घटकांमध्ये प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश जो आहे हा पृथ्वी तलावरील घटकांमध्ये केला जातो. त्यामुळेच पृथ्वी आणि पृथ्वीशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचे वर्णन म्हणजेच भूगोलशास्त्र होय. ही भूगोलशास्त्राची प्राथमिक व्याख्या असलेली दिसून येते. त्यानंतर भूगोलशास्त्राला एक क्रमबद्ध स्वरूप प्राप्त झालं आणि पृथ्वी तलावर अस्तित्वात असणारे प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक घटकांचे क्रमबद्ध विश्लेषण म्हणजे भूगोलशास्त्र होय. ही भूगोलशास्त्राची व्याख्या 15व्या शतकामध्ये केलेली आहे. तोपर्यंत पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोलशास्त्र होय. ही भूगोलशास्त्राची व्याख्या सर्वत्र वापरली जात होती आणि सर्वमान्य असलेली दिसून येते. भूगोलशास्त्राचं खरं प्रारूप जर आपण पाहिलं, कारण भूगोलशास्त्राला सर्व ज्ञानशाखांची जननी असं म्हटलेलं आहे, कारण भूगोलशास्त्रामध्ये प्राकृतिक घटकांचं अध्ययन केलं जातं. भूगोलशास्त्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वैद्यकीय अशा अनेक घटकांचं अध्ययन केलं जातं आणि हे घटक जे आहेत हे वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये अभ्यासले जातात. मग असं असताना भूगोलशास्त्राची वेगळी अशी ओळख काय आहे, तर ते म्हणजे स्थलकालीय प्रारूपाचे अध्ययन. तर पृथ्वी तलावरील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक इत्यादी घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे वर्णन करणारे किंवा विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र होय. हीच व्याख्या आणखी वेगळ्या पद्धतीने देखील आपल्याला मांडता येईल. यामध्ये पृथ्वी तलावरील प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र होय. अशी भूगोलशास्त्राची व्याख्या आपल्याला करता येईल. भूगोलशास्त्राचं खरं स्वरूप जर आपण पाहिलं, कारण भूगोलशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याचा विकास जो आहे हा विकास 15व्या-16व्या शतकामध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये अलेक्झांडर हॉन हम्बोल्ट आहेत, कार्ल रिटर असतील किंवा इतर त्या कालखंडातील अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आहेत. नंतरच्या कालखंडातील काही अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भूगोलशास्त्राला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून दर्जा मिळवून देण्याचं काम केलं. आणि शास्त्र कशाला म्हणायचं, तर ज्या शास्त्रामध्ये नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची निर्मिती होते त्याला शास्त्र असे म्हणतात. त्यामुळे भूगोलशास्त्राची शास्त्रीय व्याख्या जर आपण पाहिली तर ती व्याख्या कशी करता येईल, पृथ्वी तलावरील प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय
आणि धार्मिक इत्यादी घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची निर्मिती करणारे शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र होय. या पद्धतीने भूगोलशास्त्राची व्याख्या आपल्याला करता येईल. माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे की या ज्या काही व्याख्या मी सांगितलेल्या आहेत, या व्याख्या लक्षात कशा ठेवायच्या? कारण कोणतीही सद्यस्थितीला जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतरावर भर दिला जातो. पण मला असं वाटतं की कोणत्याही घटकाचं पाठांतर न करता तो घटक जर आपण समजून घेतला तर आपल्या डोक्याला फारसा ताण राहत नाही. आपण ती व्याख्या किंवा तो घटक आपल्या शब्दामध्ये मांडू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजेच व्याख्या करत असताना याचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक आहे की काय म्हणजे काय, तर कशाचं अध्ययन केलं जातं. उदाहरणार्थ प्राकृतिक घटकांचं अध्ययन केलं जातं, सामाजिक घटकांचं अध्ययन केलं जातं, सांस्कृतिक घटकांचे अध्ययन केले जाते, आर्थिक घटकांचे अध्ययन केले जाते. काय त्याच्यानंतर कसे क्रमबद्ध विश्लेषण केले जाते, वर्णन केले जाते, स्थलकालीय प्रारूपाचे अध्ययन केले जाते. तर हे झालं कसं. मध्ये काय आलं, पृथ्वी तलावरील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी कसे, तर स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करून का केलं जातं, तर नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची निर्मिती करण्याकरिता. म्हणजेच व्याख्या कशी लक्षात ठेवता येईल, पृथ्वी तलावरील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची मांडणी करणारे शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र होय. अशी ही व्याख्या आपल्याला करता येते. आणि ही व्याख्या लक्षात ठेवण्याकरता आपल्याला काय, कसे आणि का या प्रश्नांची उत्तरं जर आपण लक्षात ठेवलीत तर आपल्याला व्याख्या लक्षात ठेवणं सहज सोपं असलेलं दिसून येतं. आता भूगोलशास्त्राच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भूगोलशास्त्राच्या प्रमुख 2 शाखा आहेत. आपण साधारणतः 4थी पासून भूगोलशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात केलेली असेल. कदाचित 4थीच्या वर्गामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याचा भूगोलशास्त्र अभ्यासलेला आहे. काही जणांनी पुढे जाऊन महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासला, भारताचा भूगोल अभ्यासलेला आहे, दक्षिण अमेरिकेचा भूगोल, दक्षिण आफ्रिकेचा भूगोल, उत्तर अमेरिकेचा भूगोल. तर या प्रादेशिक भूगोलशास्त्राच्या शाखा आहेत. प्रादेशिक भूगोलशास्त्र हा थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो. आपल्याला यावर्षी भारताचा प्राकृतिक भूगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तर ही प्रादेशिक भूगोलशास्त्राची शाखा आहे. दुसरी महत्त्वाची भूगोलशास्त्राची जी शाखा आहे ती म्हणजे त्यालाच क्रमबद्ध भूगोलशास्त्र असे म्हणतात. क्रमबद्ध भूगोलशास्त्राच्या माध्यमातून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची मांडणी केली जाते. आणि क्रमबद्ध भूगोलशास्त्रामुळे भूगोलशास्त्राचा दिवसेंदिवस विकास होत गेलेला दिसून येतो. क्रमबद्ध भूगोलशास्त्राच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक प्राकृतिक भूगोलशास्त्र आणि दुसरी मानवी भूगोलशास्त्र ही शाखा असलेली दिसून येतं. प्राकृतिक भूगोलशास्त्राचा विचार करता भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरी भूगोलशास्त्र, जैविक भूगोलशास्त्र, पर्यावरण भूगोलशास्त्र इत्यादी शाखा असलेले दिसून येतात. यापैकी आपण प्रथम वर्षामध्ये भूरूपशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. 3ऱ्या सत्रामध्ये आपल्याला हवामानशास्त्राचं अध्ययन करायचं आहे आणि 4थ्या सत्रामध्ये आपल्याला सागरी भूगोलशास्त्राचे अध्ययन करावयाचे आहे. भूगोलशास्त्राचा इतिहास खूप प्राचीन आहे. त्याच पद्धतीने हवामान भूगोलशास्त्राचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे. आपण प्राचीन भारतीय धर्मग्रंथ जर पाहिले तर या धर्मग्रंथांच्यामध्ये हवामानाचा उल्लेख आढळतो. मग यामध्ये रामायण घ्या, भगवद्गीता घ्या किंवा इतर काही धर्मग्रंथ असतील, या धर्मग्रंथांच्या माध्यमातून हवामानाच्या स्थलकालीय प्रारूपाची मांडणी आपल्याला आढळते. त्याच पद्धतीने चीनी संस्कृतीचं अध्ययन केल्यानंतर देखील आपल्याला तत्कालीन हवामानाचे वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे आढळतात. रोमन, ग्रीक संस्कृती असतील तर या संस्कृतींच्यामध्ये देखील हवामानाचा उल्लेख विशेषतः अरिस्टॉटल, स्ट्रॅबो यासारख्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. थोडक्यात काय आहे तर हवामान भूगोलशास्त्राचा इतिहास हा खूप प्राचीन असा असलेला दिसून येतो. मात्र हवामान भूगोलशास्त्र
ही भूगोलशास्त्राची एक प्रमुख उपशाखा म्हणून त्याचा उगम जो आहे हा उगम अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांच्या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनाच हवामान भूगोलशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखले जाते, कारण त्यांनी कांगो नदी खोऱ्यातील हवामानाचं अध्ययन केलेलं आहे, आफ्रिकेतील हवामानाचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हवामान भूगोलशास्त्र एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून देखील त्या ठिकाणी त्याची मांडणी जी आहे ही मांडणी केली जाते. अनेक वेळेला हवामान भूगोलशास्त्र आणि मेट्रॉलॉजी हे दोन विषय एकत्रित केले जातात, मात्र या दोन्हींच्यामध्ये एक बेसिक फंडामेंटल फरक जो आहे हा फरक असलेला दिसून येतो. कारण मेट्रॉलॉजीमध्ये हवामानाचं अध्ययन केलं जातं, पण हवामान भूगोलशास्त्रामध्ये अध्ययन करत असताना प्राकृतिक घटकांचा किंवा मानवी घटकांचा हवामानावर होणारा परिणाम, त्याचं स्थलकालीय प्रारूप यांची मांडणी हवामान भूगोलशास्त्रामध्ये केली जाते. आता पुढचा प्रश्न असा आहे की हवामान भूगोलशास्त्र म्हणजे काय? मला खात्री आहे तुम्ही हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या करू शकाल. आपण एक 2 मिनिटासाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि आधी व्याख्या लिहून काढा, कारण मी प्रथम वर्षामध्ये पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्रात भूगोलशास्त्र म्हणजे काय, भूगोलशास्त्राची व्याख्या कशी लक्षात ठेवायची याची मांडणी केलेली आहे. एखाद्या ज्ञानशाखेची व्याख्या कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य मी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपणास दिलेली आहेत. तसेच या व्हिडिओच्या सुरुवातीला देखील भूगोलशास्त्र म्हणजे काय आणि त्याची व्याख्या कशी करायची, कशी लक्षात ठेवायची याची मांडणी केलेली आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही या कौशल्यांच्या आधारे हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या निश्चितपणे करू शकाल. मला असं वाटतं की आपण सर्वांनी हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या केलेली आहे. हवामान भूगोलशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली व्याख्या जी आहे, हवामान भूगोलशास्त्र ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची प्रमुख शाखा आहे, ज्या शाखेमध्ये हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचे अध्ययन केले जाते. तर थोडक्यात हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचे अध्ययन करणाऱ्या प्राकृतिक भूगोलशास्त्राच्या शाखेस हवामान भूगोलशास्त्र असे म्हणतात. अशी हवामान भूगोलशास्त्राची पहिली व्याख्या जी आहे ही व्याख्या करता येईल. हवामान भूगोलशास्त्राची पुढची व्याख्या जी आहे तर यामध्ये क्रमबद्ध विश्लेषणावर भर दिलेले आहे. तर थोडक्यात काय, हवामान आणि त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचे क्रमबद्ध विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामान भूगोलशास्त्र होय, अशी हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या करता येते. पृथ्वी तलावरील हवामान आणि त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामान भूगोलशास्त्र होय. या पद्धतीने देखील हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या जी आहे ही व्याख्या करता येते. पृथ्वी तलावरील हवा आणि हवामान व त्यांच्याशी निगडीत घटकांच्या स्थलकालीय प्रारूपांचे क्रमबद्ध विश्लेषण करून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची मांडणी करणारे शास्त्र म्हणजेच हवामान भूगोलशास्त्र होय. अलीकडील कालखंडामध्ये हवामान भूगोलशास्त्राच्या अध्ययनाकरिता भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळेच हवामान भूगोलशास्त्राची आधुनिक कालखंडातील व्याख्या जी आहे ही व्याख्या थोडीशी वेगळी असे असलेली दिसून येते. तर भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून पृथ्वी तलावरील हवा आणि हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची मांडणी करणारे शास्त्र म्हणजे हवामान भूगोलशास्त्र होय. अशी हवामान भूगोलशास्त्राची आधुनिक व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येते. पुन्हा माझा तोच प्रश्न की ही व्याख्या तुम्ही कशी लक्षात ठेवाल, तर आपण काय अभ्यासतो, हवामान आणि त्यांच्याशी संबंधित घटक, म्हणजे तुम्ही काही घटक घ्या
आपण जर आवर्ताचा विचार केला तर ही एक हवामानशास्त्रीय घटना आहे. म्हणून मी म्हटलं की हवा आणि हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांच्या अध्ययन. कसं अध्ययन केलं जातं? भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून केलं जातं, क्रमबद्ध विश्लेषण केलं जातं, स्थलकालीय प्रारूपाचं विश्लेषण केलं जातं, वर्णन केलं जातं. म्हणजेच अध्ययन कसं केलं जातं आणि का केलं जातं, तर हवामानशास्त्राशी संबंधित नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांच्या मांडणीकरता अध्ययन केलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर पृथ्वी तलावरील हवा आणि हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांच्या स्थलकालीय प्रारूपाचे क्रमबद्ध विश्लेषण करून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची मांडणी करणारे शास्त्र म्हणजेच हवामान भूगोलशास्त्र होय. धन्यवाद. आपण अधिक माहितीकरता भूगोलशास्त्र विभागाच्या संकेतस्थळांना भेट द्या. आपणास काही शंका असतील तर तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.